नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. धाटाव MIDCमध्ये असलेल्या एल्पे कंपनीत मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली असल्याची बाब समोर येत आहे. बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून गॅसयुक्त धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. विषारी वायू हवेत पसरल्याने कंपनीतील कामगारांना श्वास घेण्यास त्रास, डोळे चुरचुरणे, डोकेदुखी असा त्रास जाणवत होता. हे धुराचे लॉट परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थ देखील हैराण झाले होते. यामध्ये दोघांना वायुगळतीचा प्रचंड त्रास झाल्याने त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या कंपनीजवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यामुळे लहान मुलांच्या जीवाचं काही बरे वाईट झालं असतं तर या कल्पनेने धाटाव गावातील तरुण आक्रमक झाले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुपडे दाखल झाले. त्यांच्याकडे दोषींवर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. रोहा उद्योग असोसिएशनच्या अध्यक्षांचीच ही कंपनी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय कारवाई करणार याकडे समस्त रोहेकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.